काल कुलकर्णींच्या आश्रमांमध्ये आम्हाला थांबवलं होतं. म्हणजे बरेच त्रास देणाऱ्या लोकांना जाऊन दिलं आणि मग आमच्यासाठी आणि साधू महात्म्यांसाठी त्यांनी आश्रम उघडून दिला. उत्तम सोय केली, उत्तम जेवण दिलं. पांढरी वांग्यांची रस्त्यात मी बघितली होती कृष्णाकाठची पांढरी वांगी, तेव्हा आठवण आली होती आपल्याकडची वांग्याची भाजी आणि नेमकी जेवणामध्ये तीच पांढऱ्या वांग्यांची भाजी होती. मग याने लगेच मी इच्छा पण व्यक्त नाही केली पाहिजे म्हणून, तरीसुद्धा लगेच जेवणामध्ये तीच वांग्याची भाजी, मस्तपैकी मसाले भात, चपाती मशीननी केल्या तरी इतक्या पातळ पातळ गुजराती फुलके आणि गोड मठरी पाकातली. इतकं सुंदर जेवण झालं. सकाळी हापशावर स्नान झालं. टॉयलेट थोडे लांब होते पण योग्य व्यवस्थित आम्ही सगळीकडे परिसर स्वच्छ केला आणि निघालो. निघण्याची आम्हाला घाई नसते. सगळीकडे पर्वतराजी आहे. इकडे नदी आहे. नदीतनं गरम गरम पाण्याच्या वाफा येतात आणि आमचा नवीन दिवसाचा प्रवास सुरू केला. आता आम्ही महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये प्रवेश करणार आहे. नदीवर सगळे कावळे झोपल्यासारखे पंख काय म्हणतात, पंखात चोच खुपसून बसलेत. नदीचा मस्त झुळझुळ आवाज येतोय. आम्ही जो चाललोय त्या रस्ता म्हणजे महाराष्ट्र आणि ही नदी आहे. त्या नदीच्या पलीकडे गुजरात चालू होतोय. जंगल आहे तिकडे. रस्ता आता चढावर गेलाय. चढत 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 सगळेजण खिंड लढवतात. खिंडीमधून पलीकडे जायचंय. भरपूर चढ आहे. डोंगर फोडून रस्ता बनवलाय. वाहनांसाठी सोयी केल्या त्या. पूर्वीच्या काही तर सगळे डोंगर चढ उतरत असतील. कशी मदत करते ते बघा. आम्ही सगळे पुढे चाललो होतो. ती छोटी छोटी मुलं दिसतात आणि हे 3 जण हे पुढे चालले होते. त्या छोट्या मुलांनी त्यांना परत पाठवलं. इकडून नाही, या रस्त्याने जायचं आहे, म्हणजे एक शॉर्टकटची पायवाट आहे, त्या रस्त्याने जायचं आहे म्हणून परत पाठवलं. तेवढ्यात आम्ही तिथे पोहोचलो. त्यामुळे मैयाची अगदी आम्हाला छान मदत झाली की रस्ता चुकला नाही, उलटं यायला लागलं नाही. वेळेवर अगदी आम्ही बरोबर वळलो इकडे. इथे पण विचारलं कुठल्या बाजूने जायचं. या मैयाने सांगितलं, या 2 घरांच्या मधून जा. काही ठिकाणी कळत नाही आता कुठल्या बाजूने जाऊ. असं चाललोय आम्ही आता. शेतांमधनं मस्त वाटतं जायला. हौसेने आपण जाऊ, तसं आम्हाला रोजच मजा मजा करायला मिळते.
सोलरचा जास्तीत जास्त उपयोग होतो इकडे. सरकारने सोलर पॅनल सगळ्यांसाठी वाटलेत प्रत्येक घरामध्ये. रुंद रस्ता असतो अगदी काही ठिकाणी. शेताच्या बांधांवर ना आता मेन रस्ता आला. महाराष्ट्र आणि गुजरात त्याच्यामधली जी बॉर्डरवरची नदी आहे ती आता मी या पुलावरनं क्रॉस करणार आहे. आणि मग रस्ता परत घाटाघाटानी वर चढेल त्या डोंगरांवर. तिथे आश्रम दिसतो, लाल झेंडी आहे म्हणजे. वरती एक आश्रम होता, पण आम्ही काही तिकडे जाणार नाही. आम्ही सरळ पुढे जाणार. बऱ्याच लोकांना असे जास्त चालून किंवा काही वेळेला पाय ट्विस्ट होतो, त्यामुळे प्रॉब्लेम होतात. कोणी पडतं, घसरून लागतं, पण मनाची जिद्द लागते. आजी चालत आहेत, कितीतरी अशा आहेत बायका की लंगडत का होईना चालतायत त्या. माझा आवाज असा येतोय म्हणजे आम्ही चालून चढून दमलेलो असतो आणि मी एकदम लाईव्ह बोलत असते, असं शांतपणे बसून नाही. त्यामुळे आवाज दमल्यासारखा येतो, खोल केलेला. तेवढं चालायचंच. रस्त्यासारखे आता शूलपाणीचं अजून चालू, त्यामुळे रस्त्यासारखे टेकड्यांवरनं वर खाली, त्यामुळे दमायला होतोच. आणि चालताना बोलायचं म्हणजे आवाज असा येतोच. परत चढ आहे, परत खाली उतरणार आणि बाकी सगळं शूलपाणीचं जंगल. आता गुजरात आलं आहे, एवढंच. गुजरातमधनं चाललो आहे आम्ही आता. माठासर आणि मग झरवाणीला मुक्कामाला जाऊ असं म्हणतोय. तर बघू मैयाची इच्छा काय आहे. सगळीकडे सागाची झाडं आहेत, सगळ्या जंगलामध्ये तेच आहे जास्त करून. आत्ता हिरवी आहेत, अजून 2-3 महिन्यांनी ती सगळी गळून खाली पडणार. मग ते रान सगळं ओकं दिसायला लागतं. त्याच्यामधनं मस्त रस्ता झाला आहे. पूर्वी हाच पैदल किंवा कच्चा होता. मग काही वर्षांनी तो जेव्हा बनत होता तेव्हा लोकांना अतिशय त्रास झाला त्या खड्यांवरनं चालायला. पैदल परिक्रमा असे जे चप्पल न घालता करतात त्यांना तर फार त्रास होतो, सगळं टोचतं ते. पण आता खूप सुखाचं झालं आहे. आता एकदम छान गुळगुळीत रस्ता झाला आहे. गाड्या पळत आहेत. दळणवळणाची साधनं झाल्यामुळे इकडचा माल दुकानात न्यायला, मुलांना कामधंद्याला जायला किंवा इकडे काही सप्लाय करायला खूप सोपं झालं आहे. आणि आम्हाला तर सुखाचेच अगदी पायघड्या टाकल्यासारखा रस्ता आहे. फक्त 1-2 करायचे बस. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे म्हणत पुढे जायचं आहे. आता परत आमचा रस्ता चढणीला लागला. तो टॉवर दिसतोय तिथपर्यंत चढलो. मग तिथून उतरत चढ उतर करत इथेपर्यंत आलो. आता 12:30 वाजलेत. भूक लागली. आता कधी आश्रमात पोहोचणार, कधीतरी पोहोचणार. अजून अर्धा तास तरी लागेल असं वाटतंय.
या दुकानवाल्यांनी हा पिकॉक पाळलाय. लहानपणी त्याला काहीतरी झालं असेल, त्याला सांभाळलंय त्यामुळे. ये आता 1 वाजलाय. माथासरचं आमचा मुक्कामाचं ठिकाण, जेवण्याचं ठिकाण, मुक्काम कुठला करून देतात ते दिसायला लागले पुढे. माथासरचा आश्रम. फार परीक्षा बघितली, खूप 18-19 किलोमीटर झाले आत्तापर्यंत. शेवटी एकदाचा नित्यानंद आश्रम आला. खूप दमलोय, भरपूर चाललोय. चातकासारखी वाट बघत होतो आश्रमाची. मातीच्या भिंतींवर छान पेंटिंग केले.